नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची फेवरेट क्रीमी आणि टेस्टी डिश म्हणजेच बटर पनीर। चला तर मग लगेच सुरुवात करूया। बटर पनीर साठी लागणारे साहित्य 200 ग्रॅम पनीर, बटर, 2 चमचे लाल चटणी, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, 2 ते 3 कट केलेले कांदे, 3 टमाटे, लाल मिरची, 8-10 काजू, मगज बी, आलं लसूण आणि हे अख्खे मसाले आहेत आणि कोथिंबीर। आता आपण सगळे मसाले भाजून घेऊया। पॅन मध्ये तेल टाकते मी। आता तेल टाकल्यानंतर कांदे, टमाटे, लाल मिरची, काजू, मगज बी, आलं लसूण, खडे मसाले टाकून मिक्स करायचं। त्याच्यात थोडी साखर, थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आता हे मसाले बघा मस्त वाफवले गेलेले आहेत। ते मी आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन गार होऊ देईल। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेईल। एका पॅन मध्ये सगळ्यात आधी बटर घेतलं, ते चांगलं मेल्ट होऊ दिलं। मेल्ट झाल्यानंतर 2 चमचे हळद, 2 चमचे चटणी घेतली, ती त्या बटर मध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर आपण ते पनीरचे तुकडे करून घेतले होते ते मी त्याच्यात टाकले आणि चांगले मिक्स करून घेते। चांगलं मिक्स केल्यानंतर बघा किती छान तेल सुटलंय। त्यानंतर आपण ते मसाले बारीक केलेले होते मिक्सर मध्ये ते टाकले। चांगलं मिक्स करून घेते सगळीकडनं। चांगलं मिक्स केल्यानंतर 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। 10 मिनिटांनंतर आपल्या बटर पनीरला किती छान तेल सुटलेलं आहे बघा। तेल सुटेपर्यंतच ते ठेवायचं आहे। त्याच्यानंतर त्यात कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचं। बघा किती छान झालेलं आहे। अशा प्रकारे आपली स्पेशल अशी बटर पनीरची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांनाही खूप आवडते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। तसेच चॅनलला पण सबस्क्राईब करा। धन्यवाद।